नमस्कार मंडळी. प्रत्येक गृहिणीची सुरुवात ही सकाळची अशीच होते आणि माझीसुद्धा तशीच झालेली आहे. कणिक मळून घेतली छान मऊ लुसलुशीत, मुगाच्या डाळीचा डाळकांदा करून घेतला डब्यासाठी मुलींना. मल्हार असा खेळत होता. दुपार झाली कामं आवरता तर हे वातावरण असंच आहे. अजिबात कपडे वाळायचं नाव घेत नाहीत. 4 वाजून गेले होते. हिला दाणं पाण्यासाठी सोडून दिलं आणि अंडी चेक करून घेतली, कारण ही नवीनमधली तलंगे म्हातारी कोंबडी नाही आहे. कारण हिला जमतंय का बघितलं तर सगळी अंडी चांगली गरम लागत आहेत. शेण काढून घेतलं. ह्यांना जनावरांना खायला घालायचं होतं संध्याकाळचं. तर म्हटलं आता ह्यांची नाचानाच होण्यापेक्षा आपलं आधीच काढून घ्यावं आणि नंतर कुटी करून ह्यांना खायला घालावं. सगळ्यांचं शेण वगैरे काढून झालं. कुटी केली, कुटी खायला घातली ह्यांना आणि नंतर असं हातपाय तोंड धुवून घेतले. शेळ्यांना खायला आहे का चेक केलं की रानात जाऊन परत घेऊन येऊ. तर शेळ्यांना आजचं पुरेसं खायला होतं. यांना सोडून घेतलं. ह्यांची जागा बदली केली ना एकदम खुश राहतात ह्या. यांना बाहेर बांधून घेतलं आणि ह्यांना खायला घातल्यानंतरचा ह्यांचा आनंद पहा. खूप आनंदी असतात. तर हे माझ्या फेवरेट पिल्लाला असं खायला देऊन घेतलं. यांना फक्त मुक्या जनावरांना जीव लावायचा. ते कधीच आपल्याला निराश करत नाहीत. खूप प्रेम करतात आपल्यावरती. तर यांना असं छान खायला घालून घेतलं. एकदम खुश झाली दोन्ही पण बाळं. आणि असं झालं आहे असं की ह्या दोघीजण जुळ्या आहेत. त्या कधीच वेगवेगळ्या राहत नाहीत. प्रत्येक गोष्ट सोबतीनंच असते त्यांची. पण ही रंगीत ड्रेसवाली घरी होती, कारण ती आज थोडी कणणली होती. तिच्या डोळ्याला रांजणवाडी आली होती. पण मुलांचा आवाज लांब असताच ते आणायला पोचली त्यांना. तर ही अशी रांजणवाडी आली. ह्याच्यासाठी काय उपाय करता येईल प्लीज मला कमेंटमध्ये सांगा. तोपर्यंत मल्हारसुद्धा उठला होता. तर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा.